परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. अहिल्यानगरच्या तपोवन रोड येथील इंडो आयरिस हॉस्पिटल येथे कॅन्सर प्रबोधन यात्रेचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. मंचावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं स्वागत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे, डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी केलं. जनमानसामध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणं, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती तसेच त्यांना त्वरित निदानास प्रेरित करण्यासाठी कर्करोग प्रबोधन यात्रा हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे. शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करू, असं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलंय. प्रास्ताविकात हर्ष लागळे यांनी कॅन्सर प्रबोधन यात्रेबाबत माहिती दिली. आम्ही गेल्या 7 वर्षापासून कॅन्सर प्रबोधन यात्रेचं नियोजन करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅन्सरची भीती आणि अज्ञानता दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही साधारणपणे 7-8 कॅन्सर योद्धे घेऊन सोबत असतो आणि 20 लोकांची टीम आमच्या सोबत असते. शाळा, महाविद्यालय, ग्रुप, ग्रामपंचायत असतील किंवा तिथले महानगरपालिका, जिल्हा परिषद, इथे जाऊन आम्ही अवेअरनेस करण्याचा किंवा जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 7 वर्षात साधारणपणे आम्ही 1 लाख फेस टू फेस अवेअरनेस करू शकलो आणि काही करोडो लोकांपर्यंत सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया थ्रू पोहोचलो. याचा इम्पॅक्ट असा झाला की आमचं नेटवर्क तयार झालं महाराष्ट्रभर आणि आज कॅन्सर वर कुठेही जर उपचार करायचा असेल किंवा काही मार्गदर्शन करायचं असेल तर आमच्या हर एक जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी कार्यकर्ता उपलब्ध आहे. आज कॅन्सरच्या रॅलीची सुरुवात आमच्या हॉस्पिटलमधून झाली आहे. या कॅन्सर रॅलीचा मेन उद्देश कॅन्सर अवेअरनेस, कॅन्सर प्रिव्हेन्शन प्रोग्राम करणं आहे. ही रॅली आरंभ पॅलिएटिव्ह केअर यांच्या प्रयत्नातून होती. संयुक्त इंडो आयरिश आणि आरंभ रॅली चालू झालेली आहे. ही सारी चालू झालेली असं मी डिक्लेअर करतो. या रॅलीचं स्वरूप इथून वेगवेगळ्या गावात जाऊन अवेअरनेस होणार आहे आणि त्याच्याच बरोबर आपण जवळजवळ 300 ते 400 नर्सिंग स्टुडंट, प्रहार अकॅडमी स्टुडंट, ह्या सगळ्या मुलांना कॅन्सर कसा प्रिव्हेंट करता येईल, कॅन्सर कसा होतो याच्याबद्दल सगळ्यांना जागृत करणार आहेत. मग हे जे मुलं आहेत, 300-400 मुलं आहेत, हे आपल्या घरापर्यंत पोहोचवतील. फॉर एक्झाम्पल, तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, तंबाखू खाऊ नका. जनरल सिगरेट पिल्यामुळे लंगचा कॅन्सर होतो, ते करू नका. लेडीजचा कॅन्सर जो होतो त्याच्यासाठी व्हॅक्सिन आहे आणि ब्रेस्टचा जो कॅन्सर असतो तो कसा चेकअप करा. हे सगळे कॅन्सर कसे प्रिव्हेंट करता येतील हे आपण शिकवणार आहे. जसा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, दर वर्षाला एक प्रोस्टेटची टेस्ट केली तर तो कॅन्सर डिटेक्ट व्हावा आणि लवकर डिटेक्ट होऊन तो क्युअर पण होतो. तर हल्ली फॉरेनमध्ये कॅन्सर इज क्युरेबल हा एक नवीन ब्रीद वाक्य आहे. तर मला ते ब्रीद वाक्य आपल्या नगरमध्ये आणायची आणि महाराष्ट्रात आणायची इच्छा आहे. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन फॉर द कॅन्सर आणि झाला तर अर्ली डिटेक्शन अँड देन क्युअर, ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य आहे. हे साताऱ्याला पण त्या रोगाची व्याधी पाठीमागे सुरू झाली की विशेष करून कॅन्सरची, तर त्याच्या ट्रीटमेंट, त्याचे सगळे, आणि जवळपास लोकांना असं समजून जातं की आता हे जाणारच आहे आणि फक्त आता उपचार करून जोपर्यंत टिकवायचं तोपर्यंत टिकवायचं असा माझाही समज आहे आणि मला वाटतं सगळ्याच लोकांचा समज आहे. परंतु हा अवेअरनेस येण्यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलं. साताऱ्यापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि मला डॉक्टरनी जे सांगितलं, खरं हा क्युरेबल डिसीज आहे. महिलांच्या संदर्भामध्ये तर खूप होतं, तर त्याच्यामध्ये वॅक्सिन पण आलेली आहे आणि हा जर क्युरेबल असेल तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेत नाही आणि लोकांनाही ती नीटनाटकं समजून सांगत. आपण एखाद्याला सांगितलं तू तंबाखू खाऊ नको तुला कॅन्सर होईल, तो काय खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि त्याला सगळ्यालाच कॅन्सर होतो असं काही नाही.
काही लोकांना कॅन्सर होतो आणि तो काही बरा होत नाही, पण डॉक्टर मला सांगत होते जरी त्याला झाला तरी त्याला जवळपास 5 वर्ष अगोदर कळतंय की ह्याला कॅन्सर होणार आहे. आणि त्या स्टेजला जर त्याने ऑपरेट केलं, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, हॉस्पिटलमध्ये गेलं, तर तो कॅन्सर क्युरेबल होतो, म्हणजे ते काही होत नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं. आणि मला माहीत होतं खरंच राव ह्याला कॅन्सर झाला ना, आता बरं आहे त्यांचं. मग हेच खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागामध्ये, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे सांगण्याची, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. एक तर लोकांचं डॉक्टर असं आहे, कॅन्सर झालं हे सांगायचंच लोकांच्या जीवावर येतं. आणि म्हणून हेच खऱ्या अर्थाने आता आपण या माध्यमातून संदेश देणं आवश्यक आहे. कॅन्सर झालं म्हणलं की लोक त्याच्यापासून लगेच आणतात, म्हणजे अजून आहे प्रथा काही. पण आता झाला तर झालाच आहे. मी कोरोना काळात काही डॉक्टर बघितले, तर कोरोना झाला, ज्यांनी लवकर सांगितलं ते वाचले, ज्यांनी कोरोना झालाच नाही मला अंगावर काढलं ते बऱ्यापैकी गेले. त्यामुळं आता हा अवेअरनेस आपल्याला कम्युनिटीमध्ये आणायचा आहे. आणि लोकांचे जे काही जीव जात आहेत, बळी जात आहेत, अनावश्यक जात आहेत, आपल्याकडे सगळ्या आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स नॉलेज देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा स्थितीमध्ये जर आपण लोकांना वाचवू शकलो नाही तर आपण या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत याचं समाधान आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून या रॅलीचं अतिशय समाज जीवनामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचे संदेश जातील आणि लोकांचे जीव वाचतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आणि उपक्रम इंडो आयरिश हॉस्पिटलने घेतलेला आहे. खरं तर त्यांचं 35 वर्ष फॉरेन कंट्रीमध्ये काम करून सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन अशा पद्धतीची ते सेवा देत आहेत. आणि एकदम ॲडव्हान्स नॉलेज आपल्याला हे जर उपयोगात येत असेल आणि आपल्याला जर त्याचा उपयोग होणार असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण सर्वांनी त्याचा फायदाही घेतला पाहिजे. आणि हा अवेअरनेस आणण्यासाठी जे काही रॅलीचं आयोजन केलं आहे त्याला मला उपस्थित ठेवल्याबद्दल मी इंडो आयरिश व्यवस्थापन समितीचं मनापासून आभार मानतो. आणि कॅन्सर डेच्या पार्श्वभूमीवरती हे केलेलं आहे. आणि मी राज्य शासनाला देखील या संदर्भामध्ये सूचित करेल की अशा पद्धतीचा उपक्रम जर इंडो आयरिश आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जर करत असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोकांना त्या कॅन्सर हॉस्पिटलचा अवेअरनेस येणार असेल तर हा महाराष्ट्र शासनाने उपक्रम का स्वीकारू नये अशा संदर्भामध्ये सुद्धा मी आरोग्य खात्याला आणि या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना निदर्शनास बाब आणून देईल. आणि निश्चित स्वरूपामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम करण्याची आवश्यकता आहे हे मला या ठिकाणी खास करून निदर्शनास आणून देण्याचे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर दिलीप जोंधळे, डॉक्टर वसुधा जोंधळे, डॉक्टर दत्तात्रय अंधुरे, कडूभाऊ काळे, राजेंद्र पवार, डॉक्टर दत्तात्रय अंधुरे, डॉक्टर प्रकाश गरुड, प्रदीप काकडे, विनोद परदेशी, संजय कोठारी, अनिल ढवण, विनोद सिंग परदेशी यांसह अनेकांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.